गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरमध्ये आपण थर्मोप्लास्टिक्स बद्दल बोललेलो आहेत. नाव इन द टुडेज लेक्चर वी विल स्टार्ट विथ द थर्मोसेटिंग प्लास्टिक. पॉलिमरचे दोन टाईप आहेत. पहिला म्हणजे थर्मोप्लास्टिक आणि दुसरा म्हणजे थर्मोसेटिंग. त्यातला पहिला घेतला आपण, आता हा दुसरा थर्मोसेटिंग प्लास्टिक. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो व्हॉट इज मीन बाय थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे एक्झॅक्टली काय बघा. Thermosetting plastics becomes very soft and during their first heating and become permanently hard when you cool it, but they do not soften upon the subsequent heating. याचा अर्थ काय माहिती आहे का, सांगतो. थर्मोसेटिंग प्लास्टिक हे असे प्लास्टिक आहेत ज्यांना तुम्ही एकदा पहिल्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा गरम करता तेव्हा ते सॉफ्ट होतात. दे बिकम सॉफ्ट ड्युरिंग देअर फर्स्ट हिटिंग अँड दे बिकम परमनंटली हार्ड वेन यू कूल्ड इट. म्हणजे त्या प्लास्टिकला आपण गरम केलं की ते लगेच सॉफ्ट होतात, पण थंड केलं की परमनंटली हार्ड होतात. आता हे कायमचं झालं. समजा तुम्ही त्याला सॉफ्ट करण्यासाठी गरम करायला लागलात तर ते सॉफ्ट होईल का? नाही होणार. दे डू नॉट सॉफ्टन अपॉन सबसिक्वेंट हिटिंग. म्हणजे याच्यामध्ये खासियत अशीच आहे. खासियत ही आहे की याच्यावरती एकदाच हिटिंग आणि कुलिंग होते, त्याच्यानंतर होत नाही. मीन्स ओनली वन्स यू कॅन हीट इट, ओनली वन्स यू कॅन कूल इट, दॅट्स ऑल. बट सपोज if you want to change the dimensions after permanently heating, permanently cooling, then you are not able to do that. म्हणजे एकदा तुम्ही गरम केलं, एकदा थंड केलं, संपला विषय, हा परमनंट झाला. आता एकदा परमनंट सगळं झाल्यानंतर पुन्हा डबल तुम्ही त्याला गरम करून, डबल तुम्ही त्याला सॉफ्ट करून वेगळ्या शेपमध्ये आणू शकत नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. पण याच्या पूर्वीच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, थर्मोप्लास्टिकमध्ये तसं नव्हतं. यू कॅन हीट द थर्मोप्लास्टिक मटेरियल एनी नंबर ऑफ टाइम, यू कॅन कूल इट एनी नंबर ऑफ टाइम. तुम्ही थर्मोप्लास्टिकला किती पण वेळा गरम करा, किती पण वेळा थंड करा. पण थर्मोसेटिंगला तसं नाही होत. तुम्ही फक्त याला एकदाच गरम करू शकता, एकदाच थंड करू शकता. नाव सी नेक्स्ट वन. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा पॉईंट, थर्मोसेट्स कॅनॉट बी रिसायकल्ड. हा सगळ्यात महत्वाचा आहे. यांना रिसायकल करता येत नाही. यू कांट रियूज इट. म्हणजे एकदा का तुम्ही याला गरम केलं, एकदा का तुम्ही याला थंड केलं, संपला विषय. याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही आता हा पार्ट तुटलाय, फुटलाय, डबल याला गरम करू, वितळू आणि नंतर आणखी नवीन पार्ट रिसायकल करू, तर करता येईल का? नाही करता येणार. कॅन नॉट बी रिसायकल्ड. पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. दे डू नॉट मेल्ट. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, हे प्लास्टिक वितळत नाही. सगळ्यात हार्ड प्लास्टिक आहे, वितळत नाही. देन आर युजेबल ॲट हायर टेम्परेचर दॅन द थर्मोप्लास्टिक्स अँड आर मोर केमिकली इनर्ट. सगळ्यात महत्वाचा आणखीन एक पॉईंट आहे की थर्मोसेटिंग प्लास्टिक हे सगळ्यात हाय टेम्परेचरला सुद्धा वापरता येतात. म्हणजे थर्मोप्लास्टिक मटेरियल जे आहे, ज्या टेम्परेचरला तुम्ही यूज करता त्यापेक्षा हाय टेम्परेचरला थर्मोसेटिंग प्लास्टिक आपण यूज करू शकतो, वापरू शकतो. याला काही अडचण येत नाही. ओके. अँड दे आर मोर केमिकली इनर्ट. ते केमिकली इनर्ट पण आहेत. केमिकली इनर्ट म्हणजे तटस्थ आहेत, तटस्थ. म्हणजे केमिकलचा याच्यावरती परिणाम होत नाही. हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. बघा, थर्मोसेटिंग प्लास्टिक्स, thermosetting polymers become soft during their first heating and become permanently hard on cooling. म्हणजे सिंपल सांगितलं पहिल्यांदा मी की याच्यावरती फक्त याला एकदाच गरम करता येतं, एकदाच थंड करता येतं. एकदा थंड झाला की पुन्हा नंतर तुम्ही याला गरम करून याला सॉफ्ट करू शकत नाही, करता येत नाही. त्यानंतर याचं रिसायकलिंग करता येत नाही, याला वितळवता येत नाही, किंवा हाय टेम्परेचरला हा काम करू शकतो. ते हे सगळे ते मेन पॉईंट्स आहेत. हे इंट्रोडक्टरी पोर्शन आहे याचा. आता पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचं ते म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द थर्मोसेटिंग मटेरियल. ह्याचे प्रॉपर्टीज घ्यायचे, जे याचा काय गुणधर्म आहे ते आपण डिस्कस करूया. थर्मोसेटिंग प्लास्टिकचे प्रॉपर्टीज. तर पहिली प्रॉपर्टी आहे इथं, दे कॅन नॉट बी रिसॉफ्टन वन्स दे हॅव सेट अँड हार्डन. हे आपण ऑलरेडी सांगितलंय की थर्मोसेटिंग प्लास्टिक जे आहेत किंवा थर्मोसेटिंग मटेरियल जे आहेत, they cannot be resoftened once they have set and hardened. एकदा जर का त्यांना आपण एकदा जर त्यांना थंड केलं, म्हणजे सॉरी गरम केलं, एकदा थंड केलं, ते परमनंटली डिफॉर्म झाले. आता त्याच्यावरती काही करता याच्यामध्ये बदल होत नाही. दे कॅनॉट बी रिसॉफ्टन. ते पुन्हा पुन्हा सॉफ्ट होत नाहीत, केले जात नाहीत. देन दे आर आयडियल फॉर मोल्डिंग इन टू कंपोनंट्स विच रिक्वायर रिजिडिटी, स्ट्रेंथ अँड सम रेजिस्टन्स टू हीट. म्हणजे काय, हे हे आयडियल आहेत. आयडियल म्हणजे आदर्श आहेत. कशासाठी?
टू कन्वर्टिंग इनटू डिफरंट शेप. मला जर एखादा पार्ट बनवायचा असेल तर ते पार्ट बनवण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. ओके, दे आर आयडियल फॉर मोल्डिंग इन टू कॉम्पोनंट्स. एखादा शेप मला बनवायचा आहे, मग ते बनवण्यासाठी हे बेस्ट आहेत. का? ज्यांच्यामध्ये विच आर रिक्वायर रिजिडिटी, स्ट्रेंथ, सम रेजिस्टन्स टू हीट. हे ज्याच्यामध्ये मला ताकद हवी आहे, स्ट्रेंथ पाहिजे आणि हीट पासनं म्हणजे हीटला विरोध करणारा बनवायचा आहे, तर या सगळ्या करण्यासाठी आपण थर्मोसेटिंग मटेरियलचा वापर करतो. सिंपल लक्षात ठेवा, आयडियल फॉर मोल्डिंग इन टू कंपोनंट्स म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. एकदा कन्वर्ट केलं की संपला विषय. नंतर याला किती हिटिंग करा, याच्यामध्ये हा वितळणार नाही किंवा काही अडचण येणार नाही. देन नेक्स्ट सी, इफ हिटेड टू एक्सेसिव्ह टेम्परेचर द पॉलिमर डिकम्पोजिशन टेक प्लेस. म्हणजे काय? इफ हिटेड टू एक्सेसिव्ह टेम्परेचर, जर तुम्ही याला गरम केलं, हीट दिली, खूप हीट दिली, एकदम हाय टेम्परेचरला याला गरम केलं, तर काय होईल बघा, द पॉलिमर डिकम्पोजिशन टेक प्लेस. पॉलिमरचं डिकम्पोजिशन होईल. म्हणजे काय? एखाद्या ठरलेल्या लिमिटपेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर हा डिकम्पोज होईल, नाश होईल, खराब होऊन जाईल. म्हणजे याचं या काहीच कामाचा तो राहणार नाही. दॅट इज बॅड स्मेल ऑफ बेकेलाइट ड्युरिंग द इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट इज इंडिकेशन ऑफ डिकम्पोजिशन. म्हणजे नेमकं काय होतं माहिती आहे का? जसं बेकेलाइट एक प्लास्टिक आहे, त्या मटेरियलला जेव्हा आपण गरम करतो, म्हणजे शॉर्ट सर्किट झाला, आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये जर शॉर्ट सर्किट झाला, तर जे प्लास्टिक जळतं, प्लास्टिक जळल्यानंतर त्याचा वास येतो आपल्याला आणि ते इतकं अशा पद्धतीचं डॅमेज होतं की त्या प्लास्टिकपासून नंतर काहीच बनवता येत नाही आपल्याला. तर ते एक एक्झाम्पल आहे कशाचं? एक्सेसिव्ह हिटिंगचं. म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर थर्मोसेटिंग मटेरियलला टेम्परेचर दिलं तर तो जळून जातो, म्हणजे डिकम्पोज होतो. तो वितळत नाही पण जळून जातो. Then next one, thermosetting resins have three-dimensional molecular structure and have very high molecular weight. It's very important point. See, they are having three-dimensional molecular structure. Three-dimensional molecular structure म्हणजे काय असणार आहे? याला 3 डायमेन्शन मध्ये हा काय होतोय की फिरतोय. ओके, थर्मोसेटिंग रेझिन हॅव 3 डायमेन्शनल मॉलिक्युलर स्ट्रक्चर. याचा अर्थ काय? हे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहेत जे आहेत ना, यांना 3 डायमेन्शनल मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे. जसं की आपल्या याच्या पूर्वीच्या थर्मोप्लास्टिकमध्ये स्ट्रेट मॉलिक्युलर स्ट्रक्चर होतं. इथं तसं नाही, इथं 3 डायमेन्शनल आहे, म्हणजे मेश लाईक स्ट्रक्चर असणार. इथं एक जाळीदार स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे कसं माहिती आहे का? समजा हा एक मॉलिक्युल आहे, हा पुढचा मॉलिक्युल आहे, दुसरा मॉलिक्युल आहे. समजा अशीच लाईन तयार झाली तर त्याला आपण थर्मोप्लास्टिक म्हणतो. पण हा थर्मोसेटिंग आहे. इथं काय होतं, ह्या पहिल्या मॉलिक्युलला आणखीन इकडे मॉलिक्युल्स आपल्याला बघायला मिळतात लावलेले, आणि प्रत्येक मॉलिक्युलला म्हणजे एकालाच नाही तर इथं अनेक असे मॉलिक्युल्स तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे हे एकमेकाला सगळे जोडले गेलेले आहेत अशा पद्धतीनं. म्हणजे काय झालं, हे एक जाळी तयार झाली, एक मेश लाईक स्ट्रक्चर तयार झालं. ह्या स्ट्रक्चरमुळे काय होतं, या स्ट्रक्चरमुळं ताकद वाढते, हे लवकर तुटत नाही, फुटत नाही, काहीच होत नाही याला. हा त्याचा बेसिक फायदा आहे. देन नेक्स्ट पॉइंट, ड्यू टू क्रॉस लिंकिंग थर्मोप्लास्टिक रेझिन्स आर हार्ड, टफ, नॉन स्विलिंग अँड ब्रिटल. क्रॉस लिंकिंग असल्यामुळं थर्मोसेटिंग रेझिन्स आर हार्ड आहेत, टफ आहेत आणि नॉन स्विलिंग अँड ब्रिटल पण आहेत. ठीक आहे, तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे इथं. पाहिजे ड्यू टू क्रॉस लिंकिंग थर्मोसेटिंग रेझिन आर हार्ड, टफ अँड नॉन स्विलिंग अँड ब्रिटल. याच्याबद्दल आपण सांगितलं किंवा अशी क्रॉस लिंकिंग असल्यामुळे काय झालं, दिस पर्टिक्युलर रेसिन ऑर दिस पर्टिक्युलर प्लास्टिक इज व्हेरी हार्ड, टफ अँड नॉन स्विलिंग अँड ब्रिटल. म्हणजे हा एकदम हार्ड आहे, मजबूत आहे, टफ आहे आणि ब्रिटल पण आहे, ठिसूळ पण आहे. Then last point, last property of the thermosetting plastic is they cannot be remolded or reshaped by subsequent heating and they do not have resale or scrap value. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की याच्यामध्ये काय होतं, रिसेल व्हॅल्यू याला नाहीये, रिसेल व्हॅल्यू नाहीये किंवा याच्यामध्ये रिमोल्डिंग पण करता येत नाही. इथं सिंपल आपल्याला लक्षात घ्यायचं की रिमोल्डिंग आणि रिशेपिंग याचा अर्थ काय, की त्याला गरम करणं, पुन्हा एक वेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करणं, पुन्हा थंड करणं, त्याला तो शेप येणं, तर आणि त्याच्यानंतर पुन्हा डबल गरम करून मोल्ड करणं, त्याला रिमोल्डिंग म्हणतात. पण असं काही होतं, होतच नाही. म्हणजे मोल्डिंग एकदाच होते, पण पुन्हा पुन्हा रिमोल्ड करायला गेलो तर रिमोल्डिंग होत नाही.
हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. आणि आणखीन एक महत्वाचा पॉईंट आहे, दे डू नॉट हॅव रिसेल व्हॅल्यू. त्याला रिसेल व्हॅल्यू नाहीये. म्हणजे तुम्ही त्याला एकदा विकलं की बस, नंतर म्हणजे समजा आपण एखादा थर्मोसेटिंग प्लास्टिक विकत घेतला, आपण त्याला यूज केला, तो फुटला किंवा तुटला तर भंगारवाला पण त्याला घेत नाही. म्हणजेच काय, त्याला वापरून पुन्हा डबल रिमोल्डिंग किंवा रिशेपिंग करता येत नाही, म्हणून त्याला काय, त्याची कसलीच व्हॅल्यू राहत नाही. तो एकदम स्क्रॅप असते, ते स्क्रॅप तयार होतं, म्हणजे भंगार तयार होतं. याचा याचा कोणी विकत घेत नाही, म्हणून याला रिसेल व्हॅल्यू पण नाहीये. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर हे सगळे झाले प्रॉपर्टीज. आता आफ्टर नोईंग द प्रॉपर्टीज, नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू डिस्कस, दॅट इज द युजेस ऑफ द दिस थर्मोसेटिंग प्लास्टिक. या थर्मोसेटिंग प्लास्टिकचे आपल्याला काही युजेस डिस्कस करायचे, याचा वापर डिस्कस करायचा आहे, याला कुठं वापरलं जातं. सी, फर्स्ट यूज ऑफ थर्मोसेटिंग मटेरियल इज पॉलिथिलीन टेराप्थिलेट. म्हणजे काय बघा, पॉलिथिलीन टेराप्थिलेट हे एक मटेरियल आहे जे थर्मोसेटिंग प्लास्टिकच आहे. याचा वापर कुठे कुठे केला जातो बघा. These are used in matrices, then coatings, adhesives, car parts and rollers. म्हणजे काय, मॅट्रेसेस म्हणजे चटई वगैरे जे आहे, त्या चटई बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. कोटिंग करण्यासाठी पण याचा वापर केला जातो. प्लास्टिक कोटिंग करतो ना, तर ती कोटिंग करण्यासाठी या थर्मोसेटिंग मटेरियलचा वापर केला जातो. ॲडेझिव्हचा अर्थ जोडणे, दोन पार्टला जोडायचं असेल तर ॲज जस्ट लाईक अ गम म्हणून याचा वापर केला जातो. देन कारचे काही पार्ट, जसं की डॅशबोर्ड असतो गाडीचा, तो डॅशबोर्ड जो आहे हा मजबूत असतो, तर हा सुद्धा थर्मोसेटिंग प्लास्टिकचा बनवला असतो. रोलर्स आहेत, की आपलं जे प्रिंटर आहेत किंवा आपलं जे प्रिंटर असतं ना प्रिंटिंगचं, तर त्याच्यामध्ये रोलर्स असतात, ते रोलर्स प्लास्टिकचे असतात. तर ते रोलर बनवण्यासाठी आपण या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर करतो. देन नेक्स्ट पुढचं ॲप्लिकेशन आहे याचं वल्कनाइज्ड रबर. आता या वल्कनाइज्ड रबरचे काही आता हे वल्कनाइज्ड रबर हे थर्मोसेटिंग प्लास्टिकच आहे. याच्यापासून काय बनवलं, टायर्स आपण बनवले, त्यानंतर रेन कोट्स बनवले, गम बूट्स बनवले, राईट. सो दिस थर्मोसेटिंग प्लास्टिक इज युज्ड फॉर दिस पर्पज. गम बूट्स बनवण्यासाठी. गम बूट्स तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पाहिले असेल की जे बूट आहेत, ज्याची असे मोठे बूट्स असतात, जे की कन्स्ट्रक्शनमध्ये लोक वापरतात. आपले नॉर्मल बुटासारखे नाही, पण त्याची जी काही उंची असते जरा जरा जास्त असते, म्हणजे गुडघ्यापर्यंत ते असतात, त्याला गम बूट्स म्हणतात, ते प्लास्टिकचे असतात. देन रेनकोट तुम्हाला माहिती आहे. आणि टायर, गाडीचे जे टायर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या थर्मोसेटिंग मटेरियलचा वापर केला जातो. देन थर्ड ॲप्लिकेशन इज बेकेलाइट. येस, हा खूप महत्वाचा आहे. बेकेलाइट, दिस पर्टिक्युलर मटेरियल इज अ thermosetting plastic. It is used wherever heat resistance handles or electrical connections or distribution rotors are required. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एखादं हीट रेजिस्टंट हँडल आहेत, ते हँडल बनवण्यासाठी वापरायचं याला. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंपोनंट्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो, त्यासाठी हे बेकेलाइट वापरलं जातं. देन नेक्स्ट वन, मेलॅमाइन रेसिन और युटेन्साइल्स. मेलॅमाइन रेसिन जे आहेत, युटेन्साइल्स म्हणजे काही भांडे आहेत, तर ते बनवण्यासाठी पण थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर आपण करतो. आणि आपल्या घरामध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की काही प्लास्टिकची भांडी आपल्याकडे असतात, पण ते एकदम मजबूत आहेत, कडक आहेत, तर ते थर्मोसेटिंग प्लास्टिक्स आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द थर्मोसेटिंग प्लास्टिक्स. या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आपल्याला घ्यायचा आहे, आता आपण थर्मोप्लास्टिक बघितले, आता थर्मोसेटिंग पण बघितले. आता पुढचा पॉईंट आहे आपल्याला तो डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे इलॅस्टोमर्स. आता हे इलॅस्टोमर्स म्हणजे काय असतात, याचा वापर कुठे केला जातो, त्याच्या काय प्रॉपर्टीज असतात, हे आपण डिस्कस करूया. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हे इलॅस्टोमर्स म्हणजे काय, नेमकं इलॅस्टोमरचा मिनिंग काय. सी, इलॅस्टोमर इज नथिंग बट द रबर. इलॅस्टोमर म्हणजेच रबर्स. आता ह्या रबरच्या प्रॉपर्टीज काय आणि त्याचा वापर कुठे आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण डिस्कस करूया. इलॅस्टोमर्स, रबर्स, देअर प्रॉपर्टी. त्याची प्रॉपर्टी आपण पहिले बघू. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी, इट इज इलास्टिक. Because of this property, the rubber band can be stretched to 9 to 10 times of its original length. म्हणजे बघा, इलॅस्टोमर्स म्हणजेच रबर्स, ह्या इलॅस्टोमर्समध्ये रबर्समध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी असते. ही इलॅस्टिक प्रॉपर्टी असल्यामुळं काय होतं, या प्रॉपर्टीमुळं हे जे रबर्स आहेत हे जवळपास 9 ते 10 पट ताणले जाऊ शकतात किंवा स्ट्रेच केले जाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का,
इलॅस्टिकचा अर्थ समजून घ्या पहिले, मग आपण पुढचं बोलू. इलॅस्टिक म्हणजे काय? व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी, द डायमेन्शन ऑफ द बॉडी विल चेंज अँड फोर्सेस आर टेकन ऑफ, देन अगेन इट विल रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. म्हणजे काय? तर एखाद्या पार्टला जर तुम्ही टेन्साईल फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला आणि तो फोर्स अप्लाय केल्यामुळं त्याचे डायमेन्शन बदलतात आणि डायमेन्शन बदलले आणि पुन्हा जर तुम्ही ते फोर्सेस काढून घेतले तर पुन्हा तो ओरिजिनल डायमेन्शनला येतो. तर या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलॅस्टिक प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीला आपण इलॅस्टिक प्रॉपर्टी असं म्हणतो, राईट. आता याच्यामध्ये आणखी काय बघायला मिळतं की इलॅस्टोमर्स जे आहेत किंवा हे रबर जे आहेत हे जवळपास 9 ते 10 पट लांब होऊ शकतात. म्हणजे समजा त्याची जर मूळ मेन लांबी जर 10 सेंटीमीटर इतकी असेल आणि त्याला जर तुम्ही खेचलं तर तो 100 सेंटीमीटर इतकं पण लांब होऊ शकतो. पॉसिबिलिटी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक रबर इतका लांब झालाच पाहिजे असं काही बंधन नाही, बट इट मे पॉसिबल आहे. देन नेक्स्ट वन, इट इज स्ट्रॉंग अँड टफ. हे रबर कसे असतात? हे स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग आणि टफ असतात. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आहे, टफ म्हणजे एनर्जी ॲब्सॉर्बंट आहेत. म्हणजे कसं, याच्यावरती जर एखादा लोड पडला, फोर्स पडला तर त्यावरती पडणारी सगळी एनर्जी तो ॲब्सॉर्ब करतो, त्याला आपण टफ म्हणतो. देन नेक्स्ट वन, इट इज हायली इम्परमिएबल टू बोथ वॉटर अँड एअर. हायली इम्परमिएबल आहे. हायली इम्परमिएबल म्हणजे काय? इम्परमिएबलचा अर्थ सांगतो. बरं, पहिल्यांदा परमिएबल म्हणजे काय समजून घ्या. परमिएबल म्हणजे काय? परमिशन. परमिशन कशा असते? आत येण्यासाठी परमिशन, त्याला परमिशन म्हणतो आपण. आता इथं रबरमध्ये काय आतमध्ये येणार आहे? पाणी किंवा हवा, राईट. पण ही येणार आहे का? नाही येणार, म्हणून म्हटलं इम्परमिएबल. ओके, इम्परमिएबल म्हणजे हवा आणि पाणी यांना आत यायला परमिशन नाहीये. म्हणून बघा, तुम्हाला लक्षात येईल की रबरचे ट्यूब्स आपण बनवतो आणि त्या गाडीचे जे ट्यूब बनवले त्या ट्यूबमध्ये जर हवा आपण भरली तर ती हवा त्या टायरमधनं म्हणजे त्या रबरमधनं बाहेर येत नाही. फक्त ती वॉल जिथं आहे तिथूनच बाहेर येते, बाकीच्या ठिकाणाहून येत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला पंक्चर करत नाही तोपर्यंत. ओके, सो दॅट्स वाय दिस पॉइंट इज देअर. इलॅस्टोमर्स आर इम्परमिएबल टू बोथ वॉटर अँड एअर. हवा आणि पाणी दोघांनाही कसे आहेत? इम्परमिएबल आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. हे हीटचे बॅड कंडक्टर आहेत. म्हणजे काय? या रबरवरती हीटचा कसलाही परिणाम होत नाही. दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट, मीन्स हीट इज नॉट गोइंग टू ट्रान्सफर. देन नेक्स्ट वन, इट ऑफर्स ग्रेट रेजिस्टन्स टू ऍसिड अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स. म्हणजे याचा अर्थ काय? इट ऑफर्स ग्रेट रेजिस्टन्स टू ऍसिड्स अँड पेट्रोलियम प्रोडक्ट. म्हणजे ऍसिड किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहेत हे जर इलॅस्टोमर रबरवरती पडले तर रबरला काहीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे रबरचं काहीच होत नाही, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, ते गंजत नाही, काहीच होत नाही, त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. देन नेक्स्ट वन, इट कॅन कंटेन लिक्विड अँड गॅसेस. याच्यामध्ये आपल्याला लिक्विड आणि गॅसेस सुद्धा ठेवता येतात. इट कॅन कंटेन लिक्विड अँड गॅसेस. Then next one, it has resistance to abrasion, tearing and cutting over a wide range of temperature, that is 7 degree to 115 degree Celsius. म्हणजे याचा अर्थ काय? It has resistance to abrasion, tearing and cutting over a wide range of temperature. म्हणजे abrasion, tearing म्हणजे आता रेजिस्टन्स टू ॲब्रेशन, टिअरिंग अँड कटिंग ओव्हर अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे सिंपल अर्थ असा घ्यायचा आहे की हे झिजत नाही किंवा तुटत नाही लवकर, हा त्याचा अर्थ घ्यायचा आहे की 7 ते 115 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या रेंजमध्ये. त्याच्या पलीकडे जर जास्त टेम्परेचर दिलं तर त्या इलॅस्टोमरचं रबरचं डिफॉर्मेशन किंवा त्याच्या साईज शेपमध्ये बदल होणे स्वाभाविक आहे, पण त्याच्या अलीकडे तर शक्य नाही. देन लास्ट वन, इट इज फ्लेम रिटार्डंट. फ्लेम, फ्लेम म्हणजे आगीच्या ज्या ज्वाळा असतात त्याला आपण फ्लेम म्हणतो. फ्लेम रिटार्डंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय? रिटार्डंट म्हणजे कमी करणारा. काय कमी करतोय? फ्लेम कमी करतोय. जी समजा एखादा रबर आहे त्याला जर जाळ लावला तर अशी एकदम धडधड पेटत नाही किंवा ज्वाळा अशा वरवर जात नाहीत, ते लगेच त्या ज्वाळा कमी होऊन जातात. तुम्हाला बघायला मिळतं की रबरला जर तुम्ही जाळण्याचा प्रयत्न केला तर आग लागलेली दिसत पण नाही, पण तो मधल्यामध्ये धूर दिसतो आणि ते तिथं तिथं जळत असतं. म्हणजे काय? याची फ्लेम नाही होत, ज्वाळा तयार नाही होत, पण तो जळतो. ओके, याला फ्लेम रिटार्डंट आपण असं म्हणतोय. देन नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू डिस्कस, दॅट इज युजेस ऑफ द इलॅस्टोमर्स. ह्या इलॅस्टोमर्सचे काही युजेस आहेत.
युजेस म्हणजे जे वापर आहेत. तर काय काय असणार आहेत पहा. पहिलं फर्स्ट इलास्टोमरचा यूज आहे तो म्हणजे थर्मल इन्सुलेशन. थर्मल इन्सुलेशन वी आर गोइंग टू यूज इट ॲज अ थर्मल इन्सुलेशन म्हणजे काय की या रबरचा वापर करून आपण हीटला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापासनं रोखू शकतो. राइट. थर्मल रिटार्डंट म्हणून हा काम करतो. इन्सुलेशन म्हणून काम करतो. देन नेक्स्ट वन लाइनिंग ऑफ द रिझर्वायर्स. रिझर्वायर म्हणजे टँक, एखादा पाण्याचा टँक असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टीचा टँक असेल तर त्या टँकची जी काही लाइनिंग आहे, कड असते ना वरची एकदम कडेचा भाग, त्याला लाइनिंग्ज आपण म्हणतो. त्या लाइनिंग्ज आपण रबरच्या बनवतो. जेणेकरून की समजा काही त्याच्यावरती झाकण वगैरे बसवायचं असेल, लीड बसवायची असेल तर ते फिट बसेल. देन नेक्स्ट वन रेन वॉटर अँड फ्लेक्झिबल ट्युबिंग्स. रेन वॉटर अँड फ्लेक्झिबल ट्युबिंग्स म्हणजे पाईपलाईन, सिम्पल ट्यूब्स, पाईप असतात ना, तर ते पाईप हे जनरली रबर्सच्या बनवलेले आहेत, हे इलास्टोमर्सच्या बनवलेले आहेत. देन नेक्स्ट वन बेल्टिंग ऑफ ऑल टाइप्स. बेल्ट म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही बेल्ट आहेत हे सगळे रबर्सचे बनलेले असतात. नेक्स्ट वन टायर्स अँड ट्यूब्स. आपल्याला माहित आहे व्हेकलचे जे टायर्स आहेत, ट्यूब्स आहेत ते सुद्धा रबर्सचे बनवलेले आहेत. देन नेक्स्ट वन इज ॲडेझिव्हज. ॲडेझिव्ह मीन्स व्हॉट? ॲडेझिव्ह मीन्स जॉईंट्स. दोन पार्टला जोडणारा जो पार्ट आहे त्याला त्याला आपण ॲडेझिव्हज असं म्हणतो. देन नेक्स्ट वन हॉस पाईप्स अँड प्रिंटिंग रोलर्स. हॉस पाईप म्हणजे काही सोर्सला लावलेले पाईप असतात. सिंपल लक्षात घ्या. हॉस पाईप म्हणजे एखादा पाईप आहे, त्या पाईपचा तुकडा असतो ना, तर त्या पाईपचा तुकडा जनरली रबरचा असतो. किंवा आणखीन काय की प्रिंटिंग रोलर्स. रोलरचे जे प्रिंटर्स आहेत ते रबरचे पण असतात. म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिकचे पण असतात आणि या रबर्सचे पण ते रोलर्स असतात. आणि शेवटचा पॉईंट आहे आपला तो म्हणजे गास्केटिंग मटेरियल. गास्केट म्हणजे काय पहिल्यांदा हे डिस्कस करू आपण, मग आपल्याला गास्केटिंग मटेरियल लक्षात येईल. ॲक्च्युली गास्केट इज नथिंग बट अ मटेरियल ऑर इट्स अ कंपोनंट विच इज युज्ड टू जस्ट ॲक्ट ॲज अ लीक प्रूफ इन द इंजिन. एखाद्या इंजिनमध्ये कसं, इंजिन जो आहे ना, गाडीचं इंजिन आहे ना, हे दोन पार्टचं बनलेलं असतं. म्हणजे एक वरचा पार्ट असतो त्याला आपण हेड स्टॉक म्हणतो आणि खाली जो आहे तो टेल टेल स्टॉक. राईट. समजा हेड आणि स्टेक असं म्हणतो, वरचा जो भाग आहे आणि खालचा भाग आहे. तर या दोघांना नट बोल्टच्या साह्यानं म्हणजे स्टडच्या साह्यानं आपण पॅक करत असतो. पण याच्यामध्ये थोडासा एकदम छोटासा गॅप राहत असतो. हा गॅप तिथं राहिला तर लिकिंग होत असते, लिकेज होतं. ते होऊ नये म्हणून आपण तिथं एक इन्सुलेटर म्हणून गास्केट मटेरियल वापरलं जातं. हे गास्केट म्हणजेच इन्सुलेटर आहे. तर हे इन्सुलेटर म्हणजेच कोण आहे? रबर आहे. राईट. सो these rubbers are used as a gasketing material also. So this is all about the elastomers. म्हणजे आता आज आपण काय बघितलं? थर्मोसेटिंग प्लास्टिक्स बघितले, म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक्स बघितले आणि इलास्टोमर म्हणजेच रबर्स बघितले. त्याच्याबद्दल आपण पूर्ण डिस्कस केलंय. तर हे लक्षात असू द्या.